आणि आता बातमी पालघरमधून आहे। मतदार यादीत एकाच महिलेचं नाव तब्बल 6 वेळा आलं असा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नालासोपारा मतदारसंघातील हा प्रकार समोर आणला गेलाय। सुषमा गुप्ता या एकाच महिलेचं मतदार यादीत तब्बल 6 वेळा नाव आहे। बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती अतुल साळुंखेंनी मतदार यादी तपासली। ही मतदार यादी तपासताना हा धक्कादायक खुलासा समोर आलाय। तर निवडणूक आयोगाकडे या संदर्भातली तक्रार करण्यात आली आहे, मात्र महिलेचं यादीतलं नाव अजूनही वगळण्यात आलेलं नाही। नेमकं ही प्रभाग यादी कशी आहे, कोण महिला आहे आणि कशा पद्धतीने ही मला जरा सविस्तर सांगाल। लोकसभेमध्ये सदर महिलेचं नाव 6 वेळा या यादीमध्ये होतं। तुम्ही बघाल 1316, 1319, 1322, 1334 आणि 1320 असं 6 वेळा लोकसभेमध्ये तिचं नाव होतं। ह्या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून आम्ही 18/3/2025 ला निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं की माझ्या प्रभागातील ज्या काही 10 याद्या आहेत, 10 याद्यांच्या नंबरासहित मी तिकडे आपल्याला पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या याद्यांमध्ये माझ्या एरियातल्या लोकांशिवाय बाहेरच्या लोकांची जवळजवळ 200 ते 150 नावं प्रत्येक यादीवर नमूद झालेली आहेत, तर ती नावं वगळण्यात यावी। पण तीही नावं अजूनही दिसत आहेत। याचाच अर्थ की मतदाराला कुठेतरी या मतदाराला नाही पण मतदान कुठेतरी चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय असं आम्हाला कुठेतरी वाटतंय। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा मतदारसंघामध्ये एक महिला आहे, त्यांना आपलं नाव मतदार यादीत नोंदवायचं होतं। त्यांना असं वाटलं की मतदार यादीत ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदवलं की लगेच मतदान कार्ड मिळेल आणि त्यांनी ते नाव नोंदवलं, पण मतदान कार्ड लगेच मिळत नाही हे त्यांच्या लक्षात नाही आलं। त्यामुळे गैरसमजून त्यांनी परत जो आपला फॉर्म जो आहे तो पुन्हा भरला आणि असा त्यांनी 6 वेळा फॉर्म भरला, कार्ड येत नाही ह्यासाठी। आता ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या ह्याची पडताळणी केलेली आहे आणि विहित पद्धतीने फॉर्म 7 जो असतो नाव वगळण्याचा तो त्यांच्याकडून भरून घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार पुढची कारवाई आम्ही करतो।